श्री स्वामी समर्थ. उद्या शनिवार भागवत एकादशी. घरामध्ये आणा या झाडाचे एक पान. मुलांची पतीची प्रगती होईल, शत्रू संपेल आणि एकादशीला केक खाण्याचे रहस्य. नमस्कार सख्यांनो आणि माझ्या सर्व लाडक्या भावा बहिणींनो, तुमचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. उद्या आहे शनिवार आणि उद्या उजाडणारी तिथी ही साधी सुती तिथी नाही, तर उद्या आहे अत्यंत पावन अशी भागवत एकादशी. एक अशी एकादशी जी तुमच्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि घरातील कलह एका झटक्यात नष्ट करू शकते. जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल, पतीच्या नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल किंवा मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल, तर उद्या शनिवारी भागवत एकादशीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला तुमच्या घरात एक विशिष्ट झाडाचे फक्त एक पान आणून ठेवायचे आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, फक्त एक पान. हे पान तुमच्या घरात येताच तुमच्या पतीची आणि मुलांची प्रचंड प्रगती होईल. घरातील नकारात्मकता आणि तुमचे छुपे शत्रू कायमचे संपून जातील. ते पान कोणत्या झाडाचे आहे, ते घरात आणून नक्की काय करायचे आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी आज मी तुम्हाला एक अशी अत्यंत गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. तुम्ही कधी विचारही केला आहे का की एकादशीच्या दिवशी केळ खाण्याचे काय महत्त्व आहे? केळ खाल्ल्याने कोणते आध्यात्मिक फायदे होतात? ऐकायला खूप विचित्र वाटतंय ना, पण यामागे एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली रहस्य लपलेलं आहे, जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. हे रहस्य आज मी तुमच्यासमोर उलगडणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एकादशीचा हा पवित्र दिवस आहे, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये ताबडतोब श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि मातांनो, आपल्या घराची स्त्री म्हणून आपल्या कुटुंबाची, आपल्या माणसांची अहोरात्र कष्ट करतो आपण. स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली फक्त एकच धावपळ असते. माझ्या पतीला कामात यश मिळावं, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदत राहावी. हो ना, पण सख्यांनो, अनेकदा असं होतं का की आपण एवढी मेहनत करतो, देवधर्माचं करतो, तरीही घरात कटकटी होतात. पैसा येतो पण टिकत नाही, कुठेतरी कामात अडथळे येतात. असं का होतं? कारण कधीकधी आपल्याच घरात किंवा आपल्या अवतीभोवती शेजारी अशी काही नकारात्मक ऊर्जा तयार होते जी आपल्या चांगल्या गोष्टींना, आपल्या प्रगतीला खीळ घालते. ज्याला आपण साध्या भाषेत नजरदोष, हाय लागणे किंवा गुप्त शत्रूची बाधा म्हणतो. अनेकदा समोरून गोड बोलणारे लोक पाठीमागून आपल्या कुटुंबाचं वाईट चिंतत असतात आणि अशाच नकारात्मक शक्तींना समूळ नाश करण्यासाठी उद्याचा हा अत्यंत दुर्मिळ योग आपल्याला सोडायचा नाही. उद्या शनिवारी येणारी ही भागवत एकादशी साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या पवित्र दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. उद्या सकाळी उठून घरातील नेहमीचे कामे आटोपून जेव्हा तुम्ही पवित्र स्नान कराल, त्यानंतर मी तुम्हाला सांगणारा असलेल्या त्या एका चमत्कारिक दैवी झाडाचं फक्त एक पान तोडून आपल्या घरात आणायचं आहे. पण थांबा, हे पान आणताना तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही हे पान आणायला घराबाहेर पडाल किंवा ते पान तोडून तोडत असाल, तेव्हा तुम्हाला रस्त्यात कोणीही टोकता कामा नये. म्हणजेच कोणी कुठे चालली, काय आणायला चालली किंवा असं विचारता कामा नये. अगदी शांतपणे मनात देवाचे नामस्मरण करत हे पान घरात घेऊन या.
घरात आल्यावर ते पान एका ताटामध्ये ठेवून गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावर स्वस्तिक, हळद कुंकू वाहा, एक अक्षदा टाका आणि घरातील एका अतिशय विशेष गुप्त कोपऱ्यात किंवा तुमच्या कपाटातील तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. पण आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की ताई, हे पान नक्की कोणत्या झाडाचं आहे? विचार करा बरं. ते आपल्या अंगणातील पवित्र तुळशीचं पान आहे का? की महादेवाला प्रिय असलेलं बेलपान आहे? की ज्या झाडावर विष्णूंचा वास असतो ते पिंपळाचं पान आहे? माझ्या लाडक्या भगिनींनो, नाही, हे पान यापैकी कोणतंही झाडाचं नाही आहे. हे एक असं अद्भुत झाड आहे ज्याचा संबंध थेट देवराज इंद्राच्या अमरावती नगराशी जोडला गेलेला आहे. समुद्रमंथनातून जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तेव्हा तिच्यासोबत ज्या काही अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ गोष्टी भूतलावर आल्या त्यापैकी या झाडाचा संबंध आहे. हे पान इतकं शक्तिशाली आहे की याच्या नुसत्या अस्तित्वाने घरातील गरिबी, दारिद्र्य आणि दुःख उपटून फेकली जातात. हे पान कोणत्या झाडाचं आहे यावरून मी अगदी काहीच मिनिटात पडदा उठवणार आहे आणि तो सस्पेन्स ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. पण त्याआधी हे पान घरात आणल्यावर तुम्हाला नेमका कोणते 3 अचूक उपाय करायचे आहे, त्याचा विधी काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण विधीशिवाय कोणतीही पूजा किंवा उपाय अपूर्ण असतो. चला तर मग आधी आपण त्या अत्यंत प्रभावी उपायाबद्दल जाणून घेऊया. आता वळूया आपला आजच्या त्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रहस्यमयी विषयाकडे, जो विषय ऐकून कदाचित तुमच्या भुवया उंचावतील आणि तुम्ही क्षणभर विचार करायला लागाल. हा विषय आहे एकादशीला केळ खाण्याचे नेमके काय महत्त्व आहे आणि त्याचे आपल्या जीवनावर काय आध्यात्मिक फायदे होतात. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि मातांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मात एकादशीचा उपवासाला सर्व व्रतांमध्ये, सर्व उपासांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. एकादश्या परम व्रतम असं शास्त्र सांगतं. म्हणजेच एकादशीसारखं दुसरं कोणतंही मोठं व्रत नाही. आपण नेहमी विचार करतो की उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये. साबुदाणा, भगर, बटाटा, शेंगदाणे हे तर आपण प्रत्येक उपवासाला नेहमीच खातो आणि प्राधान्य देतो. पण तुम्ही कधी शांत डोक्याने विचार केला आहे का की निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अगदी सहज उपलब्ध होणारं साधं असं केळ एकादशीच्या दिवशी खाल्ल्याने आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या आत्म्यावर काय आध्यात्मिक परिणाम होतो. शास्त्रामध्ये केळीच्या फळाला अत्यंत पवित्र, शुद्ध आणि सात्विक मानलं गेलेलं आहे. इतर फळांच्या तुलनेत केळ हे एक असं अद्भुत फळ आहे जे कोणत्याही कृत्रिम प्रक्रियेविना निसर्गाच्या अगदी शुद्ध आणि नैसर्गिक आवरणात आपल्याला मिळतं. म्हणून देवपूजेमध्ये, सत्यनारायणाच्या पूजेत आणि विशेषतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये केळ्याच्या फळाचा अग्रस्थान दिलं जातं. जेव्हा तुम्ही केळीच्या या परमपवित्र दिवशी, एकादशीच्या या परमपवित्र दिवशी संपूर्ण दिवस कडक उपवास करून शरीराला आणि मनाला शुद्ध करत असता, तेव्हा अशा शुद्ध अंतःकरणाच्या काळात केळ खाल्ल्याचे काही अद्भुत, अकल्पनीय आणि दैवी फायदे आपल्याला ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहे. पहिला मोठा आध्यात्मिक फायदा म्हणजे नकारात्मकतेचा नाश. केळ हे गुरुग्रहाशी संबंधित मानलं जातं. एकादशीला खाल्ल्याने आपल्या शरीरातील सत्वगुण वाढतो. त्यामुळे मनातील चिडचिड, राग आणि नकारात्मक विचार शांत होतात. घरामध्ये जर सतत कटकटी होत असतील तर एकादशीच्या दिवशी घरातील सर्वांनी केळीचा प्रसाद आवर्जून खाल्ला पाहिजे. दुसरा फायदा म्हणजे समृद्धीची प्राप्ती. भगवान विष्णूंना केळ अत्यंत प्रिय असल्यामुळे जेव्हा आपण हे फळ उपासाला खाण्याचा आग्रह करतो तेव्हा विष्णू भगवंतांची असीम कृपा आपल्यावर होते. त्यामुळे आपल्या घरात अन्नाची आणि
धनाची कधीही कमतरता भासत नाही. सुख समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. पण माझ्या लाडक्या भगिनींनो, इथे सगळ्यात मोठं रहस्य दडलेलं आहे. एकादशीला केळ खाण्याची एक विशिष्ट आणि योग्य वेळ शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. तसेच हे केळ खाताना मनातल्या मनात कोणत्या मंत्राचा जप करायचा असतो, जेणेकरून या फळाचं रूपांतर साक्षात अमृतामध्ये होईल, ते तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याचदा आपण नकळतपणे कोणत्याही वेळी केळ खातो. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा अशुद्ध मनाने हे फळ खाल्लं तर त्याचा आपल्या उपवासाच्या पुण्याचा क्षय होऊ शकतो. म्हणजेच उपवासाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तर मग एकादशीच्या दिवशी केळ खाण्याची ती नेमकी कोणती अचूक वेळ आहे? केळ हातात घेऊन कोणता मंत्र म्हणावा हे मी तुम्हाला आता अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहे. केळ एक फळ नाही, तर त्यामध्ये लपलेलं तुमचं आरोग्याचं, भाग्याचं आणि अध्यात्माचं एक खूप मोठं गुपित. माझ्या लाडक्या भगिनींनो, आता ती घटिका आली आहे, ज्याची तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून अत्यंत उत्सुकतेने वाट पाहता. पण ते आधी तुम्हाला सांगते, केळ हे नेहमी संध्याकाळच्या आतच खावं, नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात. आता वेळ आली आहे त्या मुख्य आणि सर्वात मोठ्या सस्पेन्सचा, त्या रहस्याचा उलगडा करण्याची. ज्या चमत्कारिक आणि दैवी पानाबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, जे एक साधेसे पान उद्या शनिवारी या पवित्र भगवत एकादशीच्या दिवशी सकाळी तुमच्या घरात आणल्याने तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख होणार आहे, त्यांच्या करिअरची प्रगती होणार आहे, तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना प्रचंड यश मिळणार आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देणारे छुपे शत्रू, नजर दोष आणि नकारात्मकता कायमची नष्ट होणार आहे. ते अद्भुत आणि चमत्कारिक पान दुसरे तिसरे कोणतेही नसून ते आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं साक्षात नारायण स्वरूप असलेलं केळीचे पान. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, केळीचं पान. ऐकायला हे खूप साधे वाटते, पण या पानामध्ये मागे दडलेलं दैवी शक्ती अगाध आहे. आपण आपल्या सनातन शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये केळीच्या झाडाला साक्षात भगवान विष्णूंचे आणि देवगुरू बृहस्पतीचे म्हणजेच देवगुरूंचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात केळीचे झाड किंवा त्याचे पान असते तिथे साक्षात माता लक्ष्मी आणि नारायण वास करतात, असा निसर्गाचा नियम आहे. आणि सर्वात मोठी म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या एकादशी तर आहेच, पण सोन्यावर सुगंधी योग म्हणजे उद्या शनिवार देखील आहे. शनिवार हा संकटमोचन हनुमानजी आणि न्यायदेवता शनिदेवाचा अत्यंत प्रिय वार मानला जातो. जेव्हा एकादशी आणि शनिवार एकत्र येतात तेव्हा एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक योग तयार होतो. शास्त्रानुसार केळीच्या पानामध्ये ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा ओढून घेण्याची आणि घरातील वाईट काळी शक्ती आणि नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील, पती-पत्नींमध्ये विनाकारण वाद होत असतील किंवा मुलांना अभ्यासाचा कंटाळा येत असेल, तर समजून जा की घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे. अशा वेळी उद्या शनिवारी सकाळी घरात आणलेले हे एक केळीचे पान तुमच्या घराचे नशीब पालटू शकते. पण सख्यांनो, हे पान फक्त घरात आणून ठेवायचे नाही. या शनिवारी आणि एकादशीच्या दिव्य मुहूर्तावर या पानाचे 3 अद्भुत आणि अत्यंत विशिष्ट उपाय आपल्याला करायचे आहे. हे उपाय कसे करायचे, हे पान घराच्या कोणत्या कोपऱ्यात ठेवायचे आणि शत्रूंच्या नाशासाठी त्याचा कसा वापर करायचा, याचा संपूर्ण विधी मी तुम्हाला आता एकामागून एक सांगणार आहे. हा नीट समजून घ्या, कारण एका छोट्याशा चुकीमुळे उपायाचे फळ मिळत नाही. चला तर मग पाहूया ते 3 महाउपाय. तर माझ्या लाडक्या भगिनींनो, आता अगदी कान देऊन ऐका, मन एकाग्र करून ऐका की उद्या शनिवारी भागवत एकादशीच्या महामुहूर्तावर आपल्याला केळीच्या पानाचे ते 3 दिव्य महाउपाय कसे करायचे. उद्या सकाळी नेहमीपेक्षा थोडे लवकर उठा, स्नान वगैरे आटपून
स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुमच्या घराजवळ किंवा अंगणात जिथे केळीचं झाड असेल तिथे जा. झाडाजवळ गेल्यावर आधी हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. हे विष्णू स्वरूप गुरु देवा, माझ्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी मी तुमचे पान घरी घेऊन जात आहे, मला आशीर्वाद द्या. त्यानंतर केळीच्या झाडाचे एक छोटेसे सुंदर हिरवेगार कुठेही न फाटलेले अगदी स्वच्छ पान आदराने तोडून घरी आणा. घरात आल्यावर ते पान गंगाजलाने शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून एका ताटात ठेवा. आता या एकाच पानाच्या साह्याने आपल्याला 3 वेगवेगळे अद्भुत उपाय करायचे आहे. पहिला उपाय पतीच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक विवंचनेसाठी. पहिला उपाय आपल्याला आपल्या घराच्या मुख्य अग्रस्थानासाठी म्हणजेच आपल्या पतिदेवाच्या प्रगतीसाठी. जर तुमच्या पतीच्या नोकरीत सतत अडचणी येत असतील, प्रमोशन थांबले असेल, व्यवसायात मंदी असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढलं असेल तर उद्या शनिवारी सकाळी हा उपाय नक्की करा. त्या स्वच्छ केलेल्या पानावर मधोमध गाईचे थोडेसे शुद्ध तूप लावा आणि त्यावर गुळाचा एक छोटा खडा ठेवा. भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तूप गुळाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे आणि केळीच्या पानावर तो अर्पण केल्याने त्याचा प्रभाव 1000 पटीने वाढतो. हे पान घेऊन तुमच्या घरातील देवघरात भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवा. ते शुद्ध तुपाचा किंवा दिवा लावा. अगरबत्ती ओवाळा आणि मनोभावे प्रार्थना करा. हे लक्ष्मीपती नारायण, माझ्या पतीच्या मार्गातील सर्व अडचणी दूर कर. हा उपाय केल्याने पतीच्या नोकरी व्यवसायात लागलेली साडेसाती दूर होते आणि घरात धनाचे नवे मार्ग मोकळे होतात. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुसरा उपाय आपल्या काळजाचा तुकडा म्हणजेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी. आजकाल बऱ्याच मातांची तक्रार असते की ताई, मुलगा अभ्यासाला बसतो पण त्याचे मन अभ्यासात लागत नाही. अशा वेळी तुम्हाला केळीच्या पानाचा हा रामबाण ठरेल. तुम्हाला काय करायचे आहे? केळीच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला शुद्ध चंदनाने किंवा घरामध्ये उपलब्ध असलेल्या कुंकवाने तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव लिहायचे आहे. नाव लिहित असताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. नाव लिहून झाल्यावर हे पान तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत जिथे टेबलवर जिथे तो पुस्तके ठेवतो तिथे सन्मानपूर्वक ठेवून द्या. शास्त्रामध्ये केळीच्या पानातून निघणारी सकारात्मक ऊर्जा मुलांच्या मेंदूला चालना देते, त्यांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासातील आळस पूर्णपणे झटकून टाकते. तुमच्या मुलाची बुद्धी एवढी तल्लख होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तिसरा उपाय गुप्त शत्रूंचा नाशासाठी. आता येतो तिसरा आणि सर्वात मोठा शक्तिशाली उपाय. तुमच्या घरातील भांडणे, नकारात्मकता, गुप्त शत्रूचा त्रास असेल तर तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला लागलेली नजर आहे किंवा कोणीतरी पाठीमागून तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे तर हा उपाय शनिवारी रात्री करायचा आहे. उद्या शनिवारी आणि एकादशीचा हा जो दुर्मिळ संयोग आहे याचा फायदा घेण्यासाठी या केळीच्या पानावर मुठभर काळे तीळ ठेवा. शनिवारी हा शनिदेवाचा वार आहे. शनिदेवाला काळे तीळ अत्यंत प्रिय आहे. हे काळे तीळ पानावर ठेवल्यानंतर घरातील देवासमोर बसून डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा शांतपणे 11 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर हे पान घरातील प्रत्येक खोलीतून म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा फिरवून घ्या, जेणेकरून घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा या तीळ आणि पानात शोषली जाईल. त्यानंतर शनिवारी रात्रीच्या वेळी हे पान गुपचूप घराबाहेर घेऊन जावा आणि दूर कुठेतरी निर्जन ठिकाणी, कचऱ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्या. लक्षात ठेवा, हे पान तिथे ठेवताना किंवा परत येताना मागे वळून अजिबात पाहू नका. वाटेत कुणाशी बोलू नका. हा उपाय केल्याने तुमची शत्रूंची बुद्धी पलटेल, ते तुमचे वाईट करायचे सोडून देतील आणि तुमच्या घराभोवती लागलेली नकारात्मकता कायमची सुटेल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. भगवान विष्णू, माता लक्ष्मी तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.